महाराष्ट्रामध्ये लवकरच निवडणुकांचं बिगुल. निवडणूक आयोगानं बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक. 10 जुलैला दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाणार. बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय. पुढील आठवड्यामध्ये मांडलं जाणार जनसुरक्षा विधेयक. सूत्रांची माहिती. यंदाच्या आषाढी वारीनं मोडले सर्व विक्रम. पंढरीत तब्बल 27 ते 28 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. एआयच्या सहाय्यानं केली मोजणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस. पैठण, सिल्लोड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यामध्ये पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. नागपूर जिल्ह्याला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. 7 जुलै ते 9 जुलैच्या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीमध्ये बसून आंदोलन. जालन्याच्या देवमूर्ती गावातील शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलाशय 90% भरलं. वैतरणा जलाशयातून 3000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. कराड तालुक्यातील हजारमाचीमध्ये मुलाकडून बापावर तलवारीनं हल्ला. किरकोळ कारणावरून करण्यात आला हल्ला. हल्ल्यात वडील गंभीर जखमी. शिर्डीमध्ये 21 जणांची 1,65,00,000 फसवणूक. फायनान्स कंपनीकडून फसवणूक. मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक. 6 आरोपी अद्याप फरार. सख्या आईकडून 4.5 वर्षाच्या मुलीला मारहाण. चिमुकलीला स्टीलच्या चमच्यानं केली बेदम मारहाण. ठाण्यातील दिवा परिसरातील घटना. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.